नमस्कार मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाकडून एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तो कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे चला जाणून घेऊया मित्रांनो। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक। मित्रांनो शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचा नावाचा समावेश वेगवेगळ्या स्तंभांमध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री हे होते। मित्रांनो 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तसेच मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचार विनिमय करावा। तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदवहीत बालकांचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव आणि त्याच्यानंतर आडनाव अशा स्वरूपाचे नोंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे। विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे। तसेच स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। अनाथ व तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्म मृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात येईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे मित्रांनो आता शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव हे बंधनकारक असणार आहे। म्हणजेच अगोदर उमेदवाराचे नाव, त्याच्यानंतर आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपात आता नावे नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। आणि हे मित्रांनो 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांसाठी लागू असणार आहे।